नमस्कार. परवाच्या दिवशी मला एका मॅक्रो फायनान्समधून कॉल आला होता आणि हा मेसेज सगळ्यात पहिले RBI रिझर्व्ह बँकेने पाहावा माझा व्हिडिओ. माझं नाव प्रतीक गांजरे आहे. मॅक्रो फायनान्स फिनकेअर केअर काटोल ब्रँच ऑरेंज प्लाझा काटोलला हे मॅक्रो फायनान्सचं ऑफिस आहे. फिनकेअर केअर स्मॉल फायनान्स बँक ऑरेंज प्लाझा काटोल जिल्हा नागपूर इथे हिचं शाखा आहे आणि त्या बँकेचा आम्ही म्हणजे लोन घेतलेलं आहे. तर तिथल्या त्या कर्मचारी जो एजंट आहे तो शुभम नारनावरे नावाचा मुलगा मॅक्रो फायनान्सचं वसुली करत असतो आणि माझ्याकडे ते मी लोन घेतलं होतं. तर काही कारणास्तव ते इन्स्टॉलमेंट थकली होती. तर त्याला म्हटलं मी नंतर भरून देईन, माझ्याकडे जसे पैसे आल्याच्या नंतर किंवा पुढे 2 महिन्याची मी एकखट्टे भरून देईन, असं मी त्याच्याशी बोललो होतो. बोलल्याच्या नंतर तो मला म्हणे की काही हरकत नाही म्हणे, किंवा तुम्ही नका भरू म्हणे, मी डिफॉल्टर करतो म्हणे. असं त्याचं माझं बोलणं झालं होतं. तर मग त्याने म्हणे तुम्ही कधी करता? तर म्हटलं 20 तारखेपर्यंत जर पैसे आले माझे तर मी भरून देईन 20 तारखेला. तर ठीक आहे म्हणे, काही हरकत नाही म्हणे. 20 तारखेला त्यांनी कॉल केला, मी काही कारणास्तव उचलू शकलो नाही. नंतर मग मी पुढच्या दिवशी कॉल उचलला, मी ऑफिसमध्ये होतो. तो मला गरम याच्यामध्ये बोलला, दमदाटी करत होता. आणि त्याच्यानंतर मी दुपारी मग माझं काम ऑफिसचं आटपल्याच्यानंतर 4 वाजता पुढच्या दिवशी माझं गावाला चाललो होतो. मी कॉल रिसीव केला. त्याने मला एवढी शिवीगाळ केली, एवढ्या घाणघाण भाषेत बोलला, वाईट भाषेत बोलला. त्यानं माझी लायकी वगैरे सगळं काढली आणि नंग्या भाषेमध्ये जो शिव्या देत होता. मला एक म्हणायचं आहे की RBIचे जे रूल्स आहे आणि हा मेसेज RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यानेसुद्धा बघावा आणि फिनकेअर केअरची जे मोठी ब्रँच असेल, जे झोनल ऑफिस असेल किंवा हेड ऑफिस असेल, की तुमचे जे कर्मचारी आहे मॅक्रो फायनान्सचे शुभम नारनवरे ऑरेंज प्लाझा काटोल इथे ही शाखा आहे. फिनकेअर केअर जिल्हा नागपूर ऑरेंज प्लाझा काटोल. आणि माझ्या आईचं खातं आहे वनिता पांडुंगजी गांजरे. त्याची टोटली माझ्यापाशी रेकॉर्डिंग आहे. कॉलवरती तो इतक्या घाणघाण अपशब्दात बोलत होता की एखाद्याकडून ऐकणं झालं नसते. मी त्याला समजून सांगितलं की मी नंतर पे करून देईन, तरी तो वाईट भाषेत मला बोलत होता. ह्या व्हिडिओ RBIने बघावा. RBIचे जे नियम्स आहे, RBIचे जे एलिगेशन्स आहे, RBI सांगते की जर एखाद्याकडून पैसे भरणं झाले नाही तुम्ही त्याच्याकडून नंतर पे करा किंवा त्याला थोडी मोहलत द्या. आणि हे मॅक्रो फायनान्स त्याने मला इतके कॉल केले, माझी हॅरेसमेंट केली आणि म्हणजे कॉल करू आणि मला शिवीगाळ दिली, दमदाटीसुद्धा दिली. माझ्या आईचं नाव वनिता पांडुंगजी गांजरे आहे. तिच्या नावाचं ते अकाउंट आहे, त्याच्यातून आम्ही लोन घेतलेलं आहे 40,000 रुपये. आणि मी प्रतीक गांजरे. त्यांनी माझ्या कॉलवर ह्या नंबरला 8788962623 याला वेगवेगळ्या नंबरनी कॉल करायचा आणि शिवीगाळ करायचा आणि त्याने खूप शिवीगाळी केली. मला एक म्हणायचं आहे की RBI अशा जे फिनकेअर केअर आहे, जे मॅक्रो फायनान्स आहे, जे एवढी हॅरेसमेंट करतात त्यांच्यावर काही ॲक्शन घेणार का? हे साधे तुमच्या नियमाचं सरळ उल्लंघन करतात. किंवा फिनकेअर केअर जे फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक असेल किंवा फिनकेअर जे ते फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक आहे हेड ऑफिस, अशा कर्मचारी शुभम नारनवरे हा ऑरेंज प्लाझा काटोल ब्रँचला काम करतो. याच्यावर कुठल्याही प्रकारचं ॲक्शन घेणार का? याच्यावरती कारवाई व्हावी. ज्या प्रकारचे त्याने शिवीगाळ केली, यांनी एक स्वतः बँकेची इमेज खराब केली. त्याची कॉल रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे आणि मी हा व्हिडिओ RBI हॅशटॅग फिनकेअर केअर हॅशटॅग आणि नाबार्डलासुद्धा मी टॅग करत आहे. याच्यावरती RBI रिझर्व्ह बँकेने कुठल्या तरी प्रकारचे हे काढावी आणि ह्या कशा तुमच्या लोकांची हॅरेसमेंट करतात, कशा याच्या आधीसुद्धा याने बरेच प्रकार केले. पण त्याच्यावरसुद्धा मी त्याला समजून सांगितलं होतं की ही तुझी पद्धत बरोबर नाही. पण यांनी वारंवार त्या गोष्टी दुर्लक्ष करून त्यांनी दमदाटी करतो, शिवीगाळी करतो. त्याचं टोटली माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. याच्यावरती काय करेल RBIने लक्ष द्यावं. फिनकेअरने अशा जो हे आहे एजंट आहे, जो वसुली करते, दलाल आहे हा शुभम नारनवरे, याच्यावरती कुठल्या प्रकारची कारवाई करेल का? हा माझा सर्वात मोठा प्रश्न आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.